नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या एकमेव ब्रेल यूट्यूब चॅनलवर मी आज तुमचं मनापासून स्वागत करते। तर या चॅनलच्या माध्यमातून केवळ माझे दिव्यांग विद्यार्थीच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक तसेच ह्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक यांना अंध क्षेत्रातील संपूर्ण माहिती जसे काही ब्रेल किंवा मोबिलिटी, विविध टेक्नॉलॉजी, विविध सरकारी योजना ह्या सर्व गोष्टी मी विविध भागांमध्ये खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या ब्रेल यूट्यूब चॅनलवर। तर माझे नाव आहे सौ ज्योत्स्ना गोळेडेरे उर्फ तुमची फेवरेट टीचर जो टीचर। तर आजच्या आपण पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत दृष्टिबाधितांची ओळख। तर दृष्टिबाधितांची ओळख बघताना तुम्हाला म्हणजे ह्याच्यावर चर्चा जर करायला गेली तर खूप सविस्तर चर्चा होऊ शकते, पण मी खास तुमच्यासाठी काही बेसिक माहिती मी इथे तुमच्यासाठी आणली आहे। तर चला मग आपल्या ह्या दृष्टीपलीकडील जगात। दृष्टिबाधितांची ओळख। दृष्टिबाधितता म्हणजे ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्याच्या डोळ्यांनी काहीही पाहू शकत नाही किंवा अंशतः पाहू शकते। सामान्य भाषेत त्याला अंधत्व असेही म्हणतात। अंधत्व ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती प्रकाश व अंधकार ह्यात फरक करू शकत नाही, तसेच ज्यांची दृष्टी कमी झाली आहे व जी चष्मा, ऑपरेशन किंवा इतर पद्धतीने दुरुस्त करता येत नाही त्यांची दृष्टी कमी होत जाते व त्याला पूर्णतः अंध किंवा ब्लाइंड असे म्हणतात। अंशतः दृष्टी कमी असल्यास त्याला अंशतः अंध असे म्हटले जाते। आपण या विविध फोटोमधून या व्यक्ती कशा दिसतात, कशा राहतात, कशा वागतात हे आपण बघू शकतो। आता आपण त्याची कारणं बघूया। सगळ्यात पहिलं अंधत्वाचे सामान्य कारण म्हणजे निष्काळजीपणा, योग्य उपचार न मिळणे, रोगाची खात्री करण्यासाठी खबरदारी न घेणे, व्हिज्युअली अक्षमतेमुळे उपचारानंतर होणारा परिणाम, तसेच धूळ, प्रकाश, सूर्यप्रकाश, धूळ इत्यादी हे देखील अंधत्वाचे एक सामान्य कारण आहे, ज्यामुळे अंशतः अंधत्व, रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा निर्माण होतो। दुसरं कारण आहे संसर्गजन्य रोगांबाबत निष्काळजीपणामुळे। यामुळे जवळजवळ 60 ते 70% मुलं ही अंध आहेत। तिसरं कारण एक समान रक्तगट। एक समान आईवडिलांचा जर रक्तगट असेल तरी देखील अंधत्वाचे हे कारण असू शकते। त्यानंतर चौथं कारण आहे अपघात व दुखापत। सुरक्षितता, प्राणघातक अपघात, असुरक्षितता, प्राणघातक अपघात यामुळे होणारी दुखापत यामुळे देखील आपल्याला अंधत्व येऊ शकते। पाचवे पण अत्यंत महत्त्वाचे कारण कधीकधी मुलांच्या कुटुंबातील व्यक्ती, आजी आजोबा किंवा आई वडील, काका काकी यांच्याकडून अनुवांशिकपणे अंधत्व येऊ शकते। दृष्टिबाधितता म्हणजे अंधत्व 2 प्रकारात मोडते, एक म्हणजे पूर्णतः दृष्टिबाधित व दुसरे अंशतः दृष्टिबाधित। अशा प्रकारे आपण अंधत्व म्हणजे काय व त्याची कारणे आपण बघितली। आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात की दृष्टिबाधित मुलं काय काय करू शकतात, त्यांना शिक्षण कसे द्यावे, त्यांची काळजी कशी द्यावी आणि आपल्या या ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना या यूट्यूब चॅनलवर। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।